आपण डिस्कस केलं होतं मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड केलं होतं, रेडियस ऑफ गायरेशन फाइंड केलं होतं आणि जर रिंग साठी घेतलं तर रिंगच्या वेगवेगळ्या पॉईंट पासून आपण ऍक्सिस पास केलं होतं आणि त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड केलं होतं. त्याचे टोटल 4 पॉईंट आले होते. एक काय होता, सेंटर पासून पास होणार ऍक्सिस पण प्लेनला परपेंडिक्युलर असेल, ठीक आहे. दुसरा घेतला होता टँजंट ड्रॉ केला होता, तो परपेंडिक्युलर असेल प्लेनला. दुसरं घेतलं होतं ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर बट इन इट्स प्लेन, म्हणजे डायमीटर मधून पास होणार, बरं की नाही. आणि दुसरा एक घेतला होता टँजंट घेतला होता, तो टँजंट कुठं असेल तर प्लेन मध्ये असेल. तर या केसमध्ये आपण काय केलं तर दोन थेरम या ठिकाणी डिस्कस केलेले. एक आहे पॅरलल ऍक्सिस थेरम आणि दुसरा यूज केलेला आहे परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. तर पॅरलल आणि परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरमचा यूज करून आपल्याला काय करायचं तर त्या बॉडीवरती कोणत्याही पॉईंट पासून, माईक बंद करायचा आहे, त्या पॉईंट पासून कोणत्याही त्या पॉईंट पासून जर तुम्ही ऍक्सिस जर पास केलं त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण या ठिकाणी फाइंड केला बाय युजिंग दिस टू थेरम, पॅरलल ऍक्सिस थेरम और परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. या दोन ऍक्सिस आपण या ठिकाणी यूज केला. तर प्रत्येकाचं झालं. आणि सिमिलरली आपण त्याचं रेडियस ऑफ गायरेशन पण फाइंड केलं होतं, किती डिस्टन्स वरती असणार आहे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया. तर दोघांचं सेम साठी आपण रेडियस ऑफ गायरेशन पण फाइंड केलं होतं. आता न्यू कन्सेप्ट घ्यायचं, दॅट इज अँग्युलर मोमेंटम और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. नेक्स्ट पॉइंट डिस्कस करायचं आहे अँग्युलर मोमेंटम. angular momentum or it is also called as moment of linear momentum. Moment of linear momentum. Moment of linear momentum. बघा, मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम जर घेतलं, लिनियर मोमेंटम माहिती तुम्हाला लिटर पी ने रिप्रेझेंट केला जातो आणि पीचा जो फॉर्म्युला आहे तो आहे मास इंटू वेलोसिटी, बरं की नाही. हे आपण 11 स्टँडर्डला बघितलंय. पण आता बघायचं आपल्याला अँग्युलर मोमेंटम किंवा मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. लिनियर मोमेंटमचा परत मोमेंट घ्यायचा आपल्याला, ठीक आहे. मग तो रिप्रेझेंट केला तो एल ने, पण मोस्टली आपण जो वर्ड यूज करणार आहे तो म्हणजे अँग्युलर मोमेंटम. मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम हा वर्ड सहसा येणार नाही. मग व्हॉट इज, तर एक डेफिनेशन तुम्हाला बेसिक डेफिनेशन या ठिकाणी डिस्कस करावं लागेल. जसं की आपण या चॅप्टर मध्ये लिनियर वेलोसिटी अँग्युलर वेलोसिटी जसं डिस्कस केलेलं, बी इज इक्वल टू आर ओमेगा, तसंच आपल्याला अँग्युलर मोमेंटम आणि लिनियर मोमेंटम मध्ये या ठिकाणी डिस्कस करायचं. व्हॉट इज अँग्युलर मोमेंटम? अँग्युलर मोमेंटम ऑफ ए बॉडी अबाउट एन ऍक्सिस ऑफ रोटेशन इज डिफाइंड ॲज, अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ रेडियस वेक्टर. इन दिस केस रेडियस वेक्टर एक असेल तर तुमचं परपेंडिक्युलर डिस्टन्स असेल, ठीक आहे. मग रेडियस वेक्टर घ्यायचा आणि इनटू तुमचं काय असेल तर लिनियर मोमेंटम असेल. तर या दोघांचा जर प्रोडक्ट घेतला तर या दोघांचा प्रोडक्ट म्हणजेच काय भेटेल तर तुम्हाला अँग्युलर मोमेंटम भेटेल. आणि याचं प्रॉपर डेरिवेशन आपण नंतर बघणार आहे, फक्त बेसिक कन्सेप्ट या ठिकाणी डिस्कस करणार आहे. अँग्युलर मोमेंटम इज रिप्रेझेंटेड बाय लेटर एल, ओके. आणि रेडियस वेक्टर जर घेतला तो कशाने रिप्रेझेंट केला तो आर ने, आणि लिनियर मोमेंटम जर असेल तो कशाने रिप्रेझेंट केला जातो तर पी ने रिप्रेझेंट केला जातो. आता एक काम करू, याचं काय करू तर आपण वेक्टर मध्ये घेऊ. सपोज तुम्ही लिनियर मोमेंटम घेतलं. व्हॉट इज लिनियर मोमेंटम? इट इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलोसिटी. मास इज स्केलर क्वांटिटी, वेलोसिटी वेक्टर क्वांटिटी. याचा अर्थ काय तर जे लिनियर मोमेंटम आहे ते कोणतं क्वांटिटी तर वेक्टर क्वांटिटी. मग या ठिकाणी मी वेक्टर घेतला. रेडियस वेक्टर हा वेक्टरच आहे, बरं का नाही. आणि किंवा दुसरा एक वर्ड काय असेल तर परपेंडिक्युलर डिस्टन्स, त्याच्यापेक्षा बेटर आहे रेडियस वेक्टर. हा वेक्टर आहे म्हणजे याच्यावरती तुम्हाला काय करता येईल तर क्रॉस करता येईल. आता दोघांमध्ये कोणतं प्रोडक्ट आहे तर याच्यामध्ये आहे तुमचा क्रॉस प्रोडक्ट. दोन्ही वेक्टर आहे म्हणजे अँग्युलर मोमेंटम हा देखील तुमचं कोणतं आहे तर वेक्टर आहे. म्हणून दोघांमध्ये कोणता प्रोडक्ट घेतला तर मी क्रॉस प्रोडक्ट या ठिकाणी घेतलेला आहे. आता याच्या पुढे जर घेतलं तर याचं काय करायचं आपल्याला, याचा युनिट आणि दुसरं काय करायचं तर डायमेन्शन या ठिकाणी फाइंड करायचं. याचा युनिट ऑफ अँग्युलर मोमेंटम एल चा काय करायचं आपल्याला, याचा युनिट फाइंड करायचं. आर जर घेतलं तर आर, बघा आता आर जर घेतलं फक्त आर घेऊ आणि पीच्या जागी मी काय टाकलं तर एम व्ही स्केलर मध्ये घेतलं, ठीक आहे. आर मेजर करणारे मीटर मध्ये, मास मेजर करणारे किलोग्राम आणि वेलोसिटी परत मीटर पर सेकंड, म्हणजे मीटर इंटू मीटर काय आला मीटर स्क्वेअर झाला. म्हणजे युनिट जर घेतलं तर याचं युनिट राहील केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड, ओके. केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड इज द याचा युनिट ऑफ अँग्युलर मोमेंटम. तर अँग्युलर मोमेंटम आज फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि याचा युनिट त्यानंतर आपण याचं काय करू तर डायमेन्शन फाइंड करू. डायमेन्शन ऑफ अँग्युलर मोमेंटम एल, देन डायमेन्शन बिकम एल रेस टू 2 m1 आणि जो टी भेटणार आहे टी काय भेटेल तर टी -1 काय भेटलं तर तुम्हाला
डायमेन्शन भेटलं कोणाचं तर अँग्युलर मोमेंटमचं. ही बेसिक कन्सेप्ट आहे. ही पेपरला तुम्हाला विचारली तर 1 मार्कासाठी विचारलं जाईल, अदरवाईज एवढं काही इम्पॉर्टंट नाहीये. पण हा फॉर्म्युला तुम्हाला पुढे यूज करावा लागेल, कारण याचं डेरिव्हेशन घ्यायचं आपल्याला. अँग्युलर मोमेंटमचा नेमका फॉर्म्युला काय असणार आहे. आता बेसिक फॉर्म्युला आहे, त्याला आणखी मॉडिफाय आपल्याला करा. एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम ऑफ ए रोटेटिंग बॉडी. एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम ऑफ ए रोटेटिंग बॉडी. जर बॉडी रोटेट होत असेल तर त्याचा अँग्युलर मोमेंटम किती असेल तर या ठिकाणी आपल्याला डिस्कस करायचं. मग कन्सिडर वन रिजिड बॉडी. एक रिजिड बॉडी तुम्हाला या ठिकाणी कन्सिडर करायचं, आणि जी रिजिड बॉडी आहे ती काय होणार तर कोणत्याही शेपची असेल. ठीक आहे. आता या केसमध्ये मला काय करायचं तर एक घ्यायचं तुम्हाला सेंटर ऑफ मास घेतला. सपोज हा पॉईंट घेतला, या पॉईंट पासून काय होतं तुमचं बॉडीचं टोटल मास कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे. तुम्ही कुठे दाखवू शकता, असं मेजर करायची काही गरज नाहीये. तर तो पॉईंट जो आहे तो कुठूनही पास होणार आहे, तर तेवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. आता या पॉईंट पासून मला काय करायचं तर एक ऍक्सिस पास करायचं. दॅट ऍक्सिस इज कॉल्ड ॲज ऍक्सिस ऑफ रोटेशन. तर इथून मी एक लाईन काय केली तर पास केली, दॅट इज ऍक्सिस ऑफ रोटेशन. आता इथपर्यंत पार्ट कंटिन्यू दिसणार आहे, पण इथला पार्ट दिसणार नाही. मग तो काय करा तर डॉटेड लाईन रिप्रेझेंट करा. इनविजिबल पार्ट दॅट इज रिप्रेझेंटेड बाय डॉटेड लाईन, आणि कंटिन्युअस पार्ट जो आहे तो काय करतो तर विजिबल लाईन. आता याच्या अराउंड काय होणार तर तुमची बॉडी काय होणार तर रोटेट होणार आहे. मग ती झाली डायरेक्शन ऑफ रोटेशन. ओके, म्हणजे या डायरेक्शन मध्ये तुमची बॉडी रोटेट होते. ही जी बॉडी रोटेट होते तर या केसमध्ये आपलं वेलॉसिटी मध्ये पण आहे बरं का नाही. मी बॉडी रोटेट होणार विथ अँग्युलर वेलॉसिटी, कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा इतक्या वेलॉसिटीने ते रोटेट होणार आहे. कन्सिडर फर्स्ट पार्टिकल. एक पार्टिकल आपण याच्यातला बॉडी कशापासून बनलेली आहे. दिस रिजिड बॉडी इज मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ पार्टिकल. कन्सिडर वन पार्टिकल. त्याच्यातला एक पार्टिकल कन्सिडर केला, उज मास इज m1. त्याचं मास किती असणार तर m1 असणार. आणि याच्या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून याचं जर मी डिस्टन्स घेतलं देन इट इज परपेंडिक्युलर डिस्टन्स, और इट इज कॉल्ड ॲज रेडियस वेक्टर. आणि तो कशाने रिप्रेझेंट करणार तर वेक्टर आहे तर बारने रिप्रेझेंट करा, किंवा मग फक्त r घेतलं तरी चालेल. आपण वेक्टर मध्ये नाही घेणार, फक्त स्केलर मध्ये घे. ठीक आहे. ऍज बॉडी परफॉर्म रोटेशनल मोशन देन दिस पार्टिकल परफॉर्म सर्क्युलर मोशन. तर हा पार्टिकल जो आहे तो काय करेल तर सर्क्युलर मोशन या ठिकाणी परफॉर्म करेल. आणि बॉडी या डायरेक्शन मध्ये मूव्ह होते. जर इथून जर मी लिनियर वेलॉसिटी घेतलं तर ती कशी असेल तर नेहमी त्या सरफेसला टँजेंट असेल. मग ही काय घेतली तर आपण टँजेन्शियल वेलॉसिटी घेतली. टँजेन्शियल वेलॉसिटी कसं डिपेंड करणार तर पहिल्या पार्टिकलसाठी v1. पण बघा वेलॉसिटी मध्ये आणखीन एक टर्म घेतला तर या ठिकाणी मला मोमेंटम घ्यायचं, म्हणजे लिनियर मोमेंटम घेऊ. बट ए लिनियर मोमेंटम इट इज द प्रोडक्ट ऑफ मास इंटू वेलॉसिटी. मासचं कॉन्स्टंट राहणार आहे वेलॉसिटी. मग इथं वेलॉसिटी घेण्यापेक्षा बेटर काय राहील तर मोमेंटम घेणं, कारण मोमेंटम मध्ये दोन्ही टर्म येणार, मास आणि वेलॉसिटी. आणि वेलॉसिटी घेतली तरी काही फरक पडणार नाही. तर आपण त्याच्यापेक्षा बेटर एक लेटर घेऊ. या ठिकाणी काय असणार तर लिनियर मोमेंटम, तो काय घेतला तर p1. क्लिअर आहे. मग फर्स्ट पार्टिकल घेतला त्याचा मास m1, त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स r1 इतका असेल, आणि पार्टिकल सर्क्युलर मोशन करेल तर त्याची टँजेन्शियल वेलॉसिटीच्या जागी मी फक्त लिनियर मोमेंटम घेतलं p. सिमिलरली कन्सिडर नेक्स्ट पार्टिकल. सपोज मी नेक्स्ट पार्टिकल घेतला, या ठिकाणी तो पार्टिकल असेल ज्याचा मास किती असेल तर m2 इतकं त्याचं मास असेल, आणि जे परपेंडिक्युलर दॅट इज रेडियस वेक्टर, जे रेडियस वेक्टर असेल ते किती असेल तर r2 इतका असेल, आणि झाली त्याची डायरेक्शन ऑफ रोटेशन. आणि इथून जर तुम्ही त्याची टँजेन्शियल वेलॉसिटी घेतलं तर तो रिप्रेझेंट करणार या केसमध्ये लिनियर मोमेंटम. आणि हा जो लिनियर मोमेंटम आहे तो काय रिप्रेझेंट केला तर p2. सिमिलरली कन्सिडर थर्ड पार्टिकल whose mass is m3 and perpendicular distance is r3. याचं जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ते काय घेतलं तर मी r3 इतकं डिस्टन्स घेतलं, दॅट इज रेडियस वेक्टर. आणि या ठिकाणी मी काय केलं तर एक सर्क्युलर पाथ घेतला, आणि या पॉईंट पासून मी एक टँजेंट या ठिकाणी ड्रॉ करतो. आणि हा जो टँजेंट आहे तो काय रिप्रेझेंट करेल तर तो रिप्रेझेंट करेल p3. सिमिलरली असे खूप सारे पार्टिकल असणार आहे, आणि प्रत्येक पार्टिकल तुम्ही घेऊ शकता. पण आपण आपल्या कन्व्हिनियन्ससाठी एक 3-4 मासेस घेऊ पार्टिकल, आणि एक लास्ट वाला घेऊ. सपोज त्याचं मास किती असेल तर mn इतका असेल. ठीक आहे. आणि त्याचं जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन दॅट इज rn. आणि झाली डायरेक्शन झाली त्याची. आणि इथून जर मी काय केलं तर त्याला टँजेंट ड्रॉ केलं, देन इट रिप्रेझेंट टँजेन्शियल वेलॉसिटी. बट इन दिस केस वी हॅव टू रिप्रेझेंट लिनियर मोमेंटम. तो काय झाला तर pn झाला. ठीक आहे. तर या प्रकारे आपण काय केलं तर डायग्राम कम्प्लीट केला. ही डायग्राम आपण पहिले पण घेतली होती कोणासाठी तर जे आपण रोटेशनल कायनेटिक एनर्जी फाइंड करायचं होतं त्यासाठी आपण ही डायग्राम ऑलरेडी डिस्कस केलेली. आता ही बॉडी बनलेली नंबर ऑफ पार्टिकल पासून. मग आपण काय करू तर अँग्युलर मोमेंटम फाइंड करू प्रत्येक पार्टिकलसाठी. याच्यामध्ये जेवढे पार्टिकल आहेत त्याच्यासाठी आपण काय करणार तर अँग्युलर मोमेंटम
फाईन करणार. ठीक आहे. मग फर्स्ट पॉईंट मी या ठिकाणी टाकतोय अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम angular momentum of a particle of mass. तर याचं जे मास आहे किती येतं m1 इतकं आहे. ठीक आहे. अँग्युलर मोमेंटम ऑफ ए पार्टिकल ऑफ मास m1 इज बाय डेफिनेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम डिपेंड करणार आहे L ने. ओके. आणि याचा जो प्रोडक्ट आहे आता मी स्केलर मध्ये घेतोय मग तुम्ही ऑर्डर चेंज केली तरी फरक पडणार नाही. वेक्टर मध्ये घेतला तर तुम्हाला तीच ऑर्डर ठेवावं लागेल. मग हा प्रोडक्ट आहे लिनियर मोमेंटम इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग फर्स्ट पार्टिकल घेतला तर अँग्युलर मोमेंटम L1 राहील, लिनियर मोमेंटम P1 राहील आणि त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स जे असेल ते काय असेल तर R1 असेल. आता P चा फॉर्म्युला या ठिकाणी आपण पुट करणार आहे. मग L1 इज इक्वल टू P च्या जागी मी काय टाकू शकतो तर मास इंटू वेलॉसिटी. मग P1 च्या जागी मास M1 असेल आणि त्याची जी वेलॉसिटी असेल ती किती असेल तर V1 आणि राहिला काय तर तुमचं R1. तर मी P च्या जागी M इंटू V टाकून दिला. पण याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे लिनियर वेलॉसिटी आणि अँग्युलर वेलॉसिटी मधलं रिलेशन जे आपण ऑलरेडी डिराईव्ह केलेले V इज इक्वल टू काय तर R ओमेगा. तर ही व्हॅल्यू V च्या जागी टाकून द्या. मग L1 इज इक्वल टू M1 अँड दिस V1 इज रिप्लेस बाय R ओमेगा. पण या ठिकाणी रेडियस किती आहे किंवा रेडियस वेक्टर किंवा परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे R1 आहे आणि ओमेगा कॉन्स्टंट आहे त्याला स्क्वेअर करायचा नाही. तर V च्या जागी टाकून दिलं आणि आणखीन एक रिमेनिंग टर्म काय तर R1 इंटू R1 चा काय होणार आहे स्क्वेअर होणार आहे. मग L1 जर घेतला तर L1 काय असेल तर M1 R1 स्क्वेअर इंटू करायचं तर ओमेगा राहील. हे झालं तुमचं अँग्युलर मोमेंटम फॉर फर्स्ट पार्टिकल म्हणजे पहिलं पार्टिकल घेतलेलं त्याच्यासाठी. सिमिलरली आता आपल्याला फाइंड करायचं अँग्युलर मोमेंटम फॉर रिमेनिंग पार्टिकल. ओके. सिमिलरली अँग्युलर मोमेंटम of a particle of masses. तर याचे मासेस घेऊ आता. एक मास नाही तर खूप सारे बरं का नाही. ऑफ मासेस डायरेक्टली M1 साठी झाले म्हणजे M2 पासून स्टार्ट करू. M2 M3 आणि शेवटचा जो घेणार आहे तो काय घेणार तर आपण Mn साठी फाइंड करणार. आता डायरेक्टली फॉर्म्युला या ठिकाणी तुम्ही यूज करू शकता. जसं L1 घेतला तर सेकंड पार्टिकल साठी तो काय असेल तर L2 असेल. L2 घेतला तर M2 R2 स्क्वेअर आणि ओमेगा राहील. मग पुट करून टाका M2 R2 स्क्वेअर इंटू ओमेगा. सिमिलरली फॉर थर्ड पार्टिकल इट इज M3 R3 स्क्वेअर इंटू काय असेल तर ओमेगा. आणि आता लास्ट पार्टिकल साठी घ्यायचा तो काय असेल तर Ln आणि Ln असेल तुमचं Mn इंटू Rn स्क्वेअर इंटू काय असेल तर ओमेगा. आता बॉडी कशापासून बनलेली आहे तर बॉडी इज मेड अप ऑफ नंबर ऑफ पार्टिकल्स. खूप साऱ्या पार्टिकल पासून बनलेली. मग टोटल अँग्युलर मोमेंटम फाइंड करायचं असेल देन टोटल अँग्युलर मोमेंटम इज द सम ऑफ ऑल द अँग्युलर मोमेंटम ऑफ दॅट पार्टिकल. तर त्या सर्वांची काय करावं लागेल आपल्याला सम करावं लागेल ऍडिशन करावं लागेल. मग आपण काय करू तर नेक्स्ट पॉइंट टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ ए बॉडी इज. ओके. पूर्ण बॉडीचा घ्यायचा आहे अँग्युलर मोमेंटम. टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ ए बॉडी इज गिवन बाय प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन घेतलं तर सर्व अँग्युलर मोमेंटमची तुम्हाला ऍडिशन करावं लागेल. मग पहिला L इज इक्वल टू पहिल्या पार्टिकलचं L1, दुसऱ्या पार्टिकलसाठी L2, तिसऱ्या पार्टिकलसाठी L3 आणि शेवटचं जर घेतलं तर ते काय असेल तर Ln असेल. मग L इज इक्वल टू M1 ऑलरेडी आपण डिफाईन केलेला आहे तर तो पुट करून टाका M1 R1 स्क्वेअर इंटू ओमेगा प्लस दुसरा जर घेतला M2 R2 स्क्वेअर इंटू ओमेगा प्लस थर्ड पार्टिकल M3 R3 स्क्वेअर इंटू काय असेल तर तुमचा ओमेगा असेल. जर लास्टचा पार्टिकल घेतला तर लास्ट पार्टिकल साठी तो असेल तर लास्ट पार्टिकल साठी वाटलं तर मी खाली लिहितो वाटलं तर. आता आपल्याकडे स्पेस नाही एवढी तर तो असेल Mn Rn स्क्वेअर इंटू ओमेगा. आता या सर्व टर्म मध्ये तुम्हाला एक कॉमन टर्म दिसते दॅट इज ओमेगा. मग ओमेगा काय करा तर बाहेर काढून घ्या, कॉमन काढून घ्या. मग कॉमन काय राहणार आहे तर पहिल्या केसमध्ये तो राहील M1 R1 स्क्वेअर, दुसऱ्या केसमध्ये M2 R2 स्क्वेअर, तिसऱ्या केसमध्ये M3 R3 स्क्वेअर आणि जर शेवटचं घेतलं तर तो काय असेल तर Mn आणि Rn स्क्वेअर आणि त्याच्या बाहेर घ्यावा लागेल आपल्याला कॉमन जो घेतलेला आहे तो म्हणजे काय तर ओमेगा आपण कॉमन घेतलेला आहे. आता ही जी ब्रॅकेट मध्ये टर्म आहे तर यामध्ये प्रोडक्ट आहे कोणाचं मास आणि परपेंडिक्युलर डिस्टन्सच्या स्क्वेअरचं आणि त्या प्रोडक्टचं सर्व टर्मचं काय तर सम आहे बरं का नाही.
आणि समेशन जर असेल तर सर्वांचे जर ऍडिशन असेल तर ते आपण रिप्रेझेंट करणार आहे बाय समेशन. मग एल इज इक्वल टू काय असेल तर समेशन कोणाचं घ्यायचं एम आणि आर स्क्वेअरचं. पण 1 पासून तर शेवटचं एन पर्यंत किती पण पार्टी करू शकतात. मग आला एम आय आर आय स्क्वेअर अँड दिस आय चेंजेस फ्रॉम 1 टू एन आणि त्याच्या बाहेर आपण जो कॉमन घेतलाय तो काय घेतला तर ओमेगा. बट दिस समेशन एम आय आर आय स्क्वेअर ओके दिस समेशन एम आय आर आय स्क्वेअर इज नथिंग बट द मोमेंट ऑफ इनर्शिया. मग एल इज इक्वल टू आज आला तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया and this moment of inertia is represented by letter I and remaining term is omega. ठीक आहे. मग आता दुसरा एक फॉर्म्युला आला बॉडीसाठी. जर अँग्युलर मोमेंटम जर तुम्ही घेतलं तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया भेटेल एल इज इक्वल टू आय ओमेगा. आणि आधीच्या केसमध्ये काय घेतलं आर इंटू पी हा प्रोडक्ट घेतला आपण जनरल फॉर्म्युला घेतला आणि आता आपण त्याला बॉडीसाठी डिफाईन केलेलं. ठीक आहे. तर या प्रकारे तुम्ही एक्सप्रेशन फाईन करू शकता. एकदम सिंपल आहे. एकदा का तुमचं पहिलं कायनेटिक एनर्जी व्यवस्थित समजली तर अँग्युलर मोमेंटम टॉर्क हे जे फाईन करणार आहे तर याच वेने तुम्हाला फाईन करायचं. फक्त बेसिक फॉर्म्युला तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्याला तुम्ही इझिली काय करू शकता तर मॉडिफाय करू शकता. 3 मार्कासाठी विचारला जाईल. इम्पॉर्टंट आहे तर व्यवस्थित समजून घ्या आणि खूप सारे न्यूमेरिकल या कन्सेप्ट वरती तुमचे डिपेंड असणार आहे. ठीक आहे. आधीचे तर तुम्ही अँग्युलर मोमेंटम आता बेसिक फॉर्म्युला आहे जो आपण आता ऑब्टेन केला होता त्याच्यापेक्षा पण महत्वाचा फॉर्म्युला आपल्याला पुढे घ्यायचा आहे आणि त्यावरती तुमचे रोटेशनल डायनामिक्सचे बरेच सारे न्यूमेरिकल डिपेंड असणार या छोट्याशा कन्सेप्ट वरती. ठीक आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित समजून घ्या. आता घ्यायचं आपल्याला प्रिन्सिपल और लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. प्रिन्सिपल और लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. बघा आता याचं स्टेटमेंट मी नंतर सांगणार तुम्हाला. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम काय. प्रिन्सिपल म्हणायचं लॉ जास्त रेफर केला जातो. ठीक आहे. तर प्रिन्सिपल म्हणा किंवा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. आता कन्झर्वेशन म्हणजे काय कॉन्स्टंट. ओके. हा जो अँग्युलर मोमेंटम आहे तो कसा असणार आहे तर दॅट शुड रिमेन्स कॉन्स्टंट. प्रत्येक ठिकाणी तो काय असेल तर कॉन्स्टंट असेल. मग कशा प्रकारे कॉन्स्टंट असणार आहे काय कंडिशन्स आहे कॉन्स्टंट होण्यासाठी तर या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहे. आता बघा कॉन्स्टंट जर असेल तर अजून एक कन्सेप्ट आपण या ठिकाणी डिस्कस करून घेऊ. कॉन्स्टंट जर असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह किती असतो तर डेरिव्हेटिव्ह असतो 0 बरोबर ना. तर मग मी अँग्युलर मोमेंटम या ठिकाणी डिफाईन करणार आहे बाय फर्स्ट डेफिनेशन आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह घेणार. सपोज तो डेरिव्हेटिव्ह तुमचा 0 आला तर त्या केसमध्ये लॉ ऑफ कन्झर्वेशन असेल तुमचं. ओके. जर 0 नाही आला तर तुमचं कॉन्झर्व्ड नाही असं आपल्याला कंडिशन घ्यावं लागेल. ठीक आहे. जर नसेल तर काय कंडिशन मध्ये तो 0 असणार आहे ते पण आपल्याला ठिकाणी डिस्कस करणं गरजेचं असेल. ठीक आहे. तर आपण सर्वात पहिले काय करू तर अँग्युलर मोमेंटम घेऊ इन टर्म्स ऑफ वेक्टर जे आपण सुरुवातीला घेतलं होतं. तर अँग्युलर मोमेंटम आहे एल बार इज इक्वल टू आर बार क्रॉस आपण काय घेतलेलं तर पी बार घेतलं. ठीक आहे. या दोघांचं काय तर प्रोडक्ट आहे. याला काय करू आपण डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू टाइम टी. डिफरन्शिएट above equation with respect to time t with respect to टाइम टी. टी ने याला काय करायचं डिफरन्शिएट करायचं. ओके. तुमचा डेरिव्हेटिव्ह झाला असेल तर याला आपण डिफाईन करू. तर आज आला डी एल बार त्याला डिवाइड करायचं आपल्याला डी टी ने बरं की नाही. मग पहिल्या टर्मचा मी डेरिव्हेटिव्ह घेतला. सिमिलरली आता सेकंड टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा डी डी टी ऑफ आय तुमचा आर बार क्रॉस का असेल तुमचा पी बार. ओके. मग दोन्ही टर्मला आपण काय केलं तर डिफरन्शिएट केलं. पण जर तुम्ही सेकंड टर्म ऑब्झर्व केलं तर यामध्ये दोन आहे बरं की नाही. आर आहे आणि पी या दोघांमध्ये प्रोडक्ट आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी यूज करावं लागेल प्रोडक्ट रूल. आता प्रोडक्ट रूल काय सांगतो फर्स्ट टर्म ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड टर्म ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म बरं की नाही. किंवा तुम्ही रिव्हर्स केलं पहिले आधीची टर्म घेतली नंतर असं तुम्ही चेंज करू शकता काय अडचण नाही. प्लस आहे त्याच्यामुळे ऑर्डर मध्ये काही फरक पडणार नाही. मा करायला तर राहिला तुमचा डीएल बार अपॉन करायला डीटी ऍज इट इज लिहिला मी. याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा मग मी सपोज फर्स्ट टर्म ऍज इट इज ठेवला डेरिव्हेटिव्ह सेकंड टर्मचा घेतला इंटू ए आणि याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा म्हणजे डी पी बार आपण काय घेतला तर डीटी घेतला. आता फर्स्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह घेऊ कारण फर्स्ट टर्म ऍज इट इज ठेवला राईट ना. आता सेकंड टर्मचा आपण सेकंड टर्म तशी ठेवणार फर्स्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय भेटेल तर डी आर बार अपॉन डीटी आणि अक्रॉस करायला तर तुमचा पी बार. आर आणि पी मध्ये तुम्हाला ऑर्डर चेंज करायचं नाही तेवढं लक्षात ठेवा. पहिले आर आहे नंतर पी आहे. परत तसं घेतलं आर पहिले नंतर पी. मग तुम्ही असं नाही करायचं पी पहिले आणि नंतर आर तर त्यामध्ये तुम्हाला मायनस साईन घ्यावं लागेल.
आता ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे लिनियर मोमेंटमचा जो फॉर्म्युला आहे तो आहे तुमचा मास इंटू वेलॉसिटी. माझा आला आर बार क्रॉस आ घेतो आपण सपोज डी बार अपॉन डी टी आणि पीच्या जागी मी काय टाकलं तर मास इंटू वेलॉसिटी. पण आपण वेक्टर आहे तर मास स्केलर आहे तर वेलॉसिटी वेक्टर त्याच्यावरती बार दिला प्लस डी आर बार अपॉन डी टी. आता जे डिस्प्लेसमेंट होणार आहे तर ते आपण घेणार पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट अलॉंग द रेडियस बरोबर ना सेंटर सोबत असणार आहे. म्हणजे हा आला तुमचा रेडियल डिस्प्लेसमेंट. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट ती भेटणार आहे तुम्हाला वेलॉसिटी मग काय झालं तर व्ही बार केला आणि क्रॉस पी ची व्हॅल्यू ऑलरेडी माहिती आहे तुम्हाला ती काय तर एम इंटू व्ही बार. मास स्केलर क्वांटिटी त्याच्यावरती बार द्यायची काही गरज नाही पण व्ही वरती तुम्हाला बार द्यावा लागेल. ठीक आहे याचं रिझन काय असणार आहे वेर पी बार इज इक्वल टू एम इंटू व्ही बार बरं की नाही. अँड दुसरं जर घ्यायचं असेल रिझन सेकंड रिझन तो काय असेल तर डी आर बार अपॉन डी टी याची व्हॅल्यू काय असणार आहे तर तुमचं व्ही बार असेल. ठीक आहे तर आपण या दोन टर्म या ठिकाणी पुट केलेल्या आहे. आता यम काय कॉन्स्टंट आहे यम कॉन्स्टंट त्याचा डेरिव्हेटिव्ह घेता येणार नाही मग त्याला काय करा डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेऊन टाका. मग डायरेक्टली मी पहिल्या टर्मला घेऊन टाकतो यम आणि या ठिकाणी राहिला काय तर तुमचा आर बार क्रॉस इथे काय राहणार आहे डी व्ही बार अपॉन काय घेतला तर डी टी घेतला. यम जो आहे तो सुरुवातीला लिहून टाकला आणि बाकीचे टर्म आपण ब्रॅकेटमध्ये टाकून दिले. ठीक आहे परत प्लस यम आहे यम कॉन्स्टंट असेल त्याला बाहेर घेऊन टाका आणि या दोघांचं प्रोडक्ट घेऊन टाका. हा काय आहे तुमचा व्ही बार क्रॉस काय ते तुमचा व्ही बार आहे. आता बघा तुम्हाला माहित असेल क्रॉस प्रोडक्ट मध्ये सपोज तुम्ही सेम वेक्टर घेतलं जसं की आपण आय कॅप क्रॉस आय कॅप घेतला तर आन्सर 0 येत होतं बरं की नाही. पण आय कॅप क्रॉस जे कॅप घेतला तर आन्सर तुमचं के कॅप यायचं बरं की नाही. म्हणजे तिसराच वेक्टर येतो आणि सेम प्रोडक्टचा सेम वेक्टरचा जर क्रॉस प्रोडक्ट घेतला तर आन्सर 0 आणि डिफरंट याचा घेतला तर वेक्टर तुमचं तिसरंच भेटत असतं. ठीक आहे मग व्ही बार क्रॉस व्ही बार आहे तर याचं जे आन्सर येणार किती येणार तर 0 येणार. मग ते आपण या ठिकाणी पुट करून टाकू. त्याच्या आधी बघा यम ऍज इट इज आर बार तसाच ठेवला. रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी काय असेल तर ऍक्सेलरेशन असेल बरं की नाही. रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी इज ऍक्सेलरेशन कोणतं तर लिनियर ऍक्सेलरेशन तो रिप्रेझेंट करू आपण ए ने ए बार झाला तुमचा. ठीक आहे आणि प्लस यम आणि क्रॉस प्रोडक्ट सेम याचा क्रॉस प्रोडक्ट घेतला तर आन्सर काय येतं तर 0 येतं. याचं रिझन तुम्ही देऊ शकतात पुढे पुढे काय असणार तर व्ही बार क्रॉस व्ही बार इज इक्वल टू 0 अँड रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी इज ऍक्सेलरेशन. तर आपण दोन्ही रिझन या ठिकाणी देऊन टाकले आणि 0 ने कोणत्याही टर्मला मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येणार आहे 0 येणार आहे. त्याच्या आधी बघा या यमला मी पुढे घेऊन टाकतो का मास इंटू ऍक्सेलरेशन काय भेटेल तर फोर्स भेटेल. मग बघा मी काय केलं तर आर बार तसाच ठेवला क्रॉस या ठिकाणी यम इंटू काय केलं तर मी ए बार केला. वेक्टर तुम्ही कुठे देऊ शकता काय पण नाही. आणि जी सेकंड टर्म आहे ती काय असणार तर 0 येणार. मग मास इंटू ऍक्सेलरेशन असेल तुमचा फोर्स असेल. मग झाला आर बार क्रॉस हा काय झाला तो तुमचा एफ बार. ओके तर हा झाला तुमचा काय तर डीएल बार अपॉन काय असेल तर डीटी. बघा फोर्स आणि आर बार म्हणजे काय परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. ओके फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स काय असतं तर ते असतं तुमचं टॉर्क असतं राईट ना. टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग झाला तुमचा टॉर्क. मग आपण ही व्हॅल्यू या ठिकाणी पुट करून टाकू. मी या साईडला लिहितोय तर आकार राहिला तर हा राहिला तुमचा डीएल बार अपॉन काय भेटला तर डीटी अँड प्रोडक्ट ऑफ फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स इज नथिंग बट द टॉर्क. मग आपण वेक्टर झाला बरं की नाही. पण बघा आपण या ठिकाणी जे डेरिव्हेशन घेतलेलं आहे तर या डेरिव्हेशन मध्ये लॉ ऑफ कॉन्झर्वेशन घेतलं तर याचा अर्थ ते कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंट अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट आहे राईट ना. आणि अँग्युलर मोमेंटमचा जर मी डेरिव्हेटिव्ह घेतला तर तो काय पाहिजे होता कॉन्स्टंट. पण या केसमध्ये तो कॉन्स्टंट आलेला नाही तो काय आलेला आहे टॉर्क आलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय अँग्युलर मोमेंटम ही कंडिशन समजून घ्या. येस तुमचं स्टेटमेंट आहे अँग्युलर मोमेंटम त्या रोटेटिंग बॉडीचं तेव्हाच कॉन्स्टंट असेल कधी ज्यावेळेस त्याचं जो टॉर्क ऍक्ट होणार आहे एक्सटर्नल टॉर्क ऍक्टिंग ऑन अ बॉडी इज इक्वल टू 0. कळलं. म्हणजे जेव्हा टॉर्कला बॅलन्स करणार आहे टॉर्क इज इक्वल टू ज्यावेळेस 0 असेल. टॉर्क 0 कधी असेल जेव्हा बघा सपोज हा पेन आहे या पेनवरती मी काय केलं तर फोर्स अप्लाय केला बरं की नाही. या बॉडीमध्ये रोटेशन मोशन झालं तेवढाच फोर्स तुम्हाला त्याच्या अपोजिट साईडला तर टॉर्क बॅलन्स होऊन जाईल. किंवा मी कपल अप्लाय केलं तर एक फोर्स इकडे आणि एक फोर्स इकडं याला बॅलन्स करायचं आपल्याला तर काय करावं लागेल तर तुम्हाला अपोजिट साईडने कपल अप्लाय करावं लागेल. इक्वल अँड अपोजिट कपल जर अप्लाय केलं तर टॉर्क ऍक्टिंग ऑन दॅट बॉडी इज इक्वल टू 0 असेल. ठीक आहे मग तुम्हाला स्टेटमेंट टाकायचं आणि तेच तुमचं काय असेल तर 0 असेल. मग कंडिशन काय इफ torque acting on a body is equal to 0 then तुमचं जे अँग्युलर मोमेंटम आहे अँग्युलर मोमेंटम काय असेल तर
कॉन्झर्व असेल देन अँग्युलर मोमेंटम इज कॉन्झर्व. अँग्युलर मोमेंटम इज कॉन्झर्व ऑर कॉन्स्टंट. अँग्युलर मोमेंटम त्या केसमध्ये कॉन्झर्व असू शकतं आणि हे तुमचं स्टेटमेंट झालं. ठीक आहे. मग अँग्युलर मोमेंटम जर कॉन्झर्व असेल तर याचा अर्थ काय, पहिल्या केसमध्ये जेवढा अँग्युलर मोमेंटम होतं दॅट मीन्स L1 कॉन्स्टंट आहे. मग दुसऱ्या केसमध्ये जर घेतला L2 तो पण कॉन्स्टंटच आहे. बरं का नाही. मग L1 इज इक्वल टू काय असेल तर L2 असेल. आणि ऑलरेडी आपण याचा फॉर्म्युला घेतलेला, आता मी स्केलर मध्ये घेतोय, वरती वेक्टर मध्ये घेतला. अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला आपण घेतलेला आहे I इंटू ओमेगा. मग पहिल्या केसमध्ये त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया I1 असेल, त्याचा अँग्युलर वेलोसिटी ओमेगा 1 असेल. दुसऱ्या केसमध्ये घेतला तर तो I2 असेल आणि हा काय असेल तर ओमेगा 2 असेल. मग आता तुम्हाला काय दिलेलं असतं रे, एक बॉडी दिलेला असतं. सपोज हा रॉड दिलेला आहे, रॉडच्या सेंटर पासून पास होतोय आणि नंतर एंड पासून ऍक्सिस किंवा मध्ये कुठेतरी पास होतोय. मग या केसमध्ये आयदर तुम्हाला पॅरलल ऍक्सिस किंवा परपेंडिक्युलर ऍक्सिस यूज करायचं, ते कंडिशन नुसार तुम्हाला डिसाईड करायचं. मग त्या केसमध्ये I1 काय आहे, I2 काय आहे ते फाईन करायचं गरज असेल. ओमेगा दिलेला असेल, ओमेगा 1 आणि ओमेगा 2 दिलेला असेल तर त्यानुसार तुम्हाला काय करायचं, रिमेनिंग टर्म्स त्या ठिकाणी फाईन करायचं. पण ओमेगाच्या रिप्लेसमध्ये ते काय देतील तर तुम्हाला फ्रिक्वेन्सी देतील. मग ओमेगाचा फॉर्म्युला माहिती तुम्हाला फ्रिक्वेन्सी टर्म मध्ये, ओमेगा इज इक्वल टू 2πn. मग त्यानुसार तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकता. ओके. मग पुढे त्याला जर मॉडिफाय केलं तर असं पण इक्वेशन तुमचं येऊ शकतं. जर तुम्हाला डायरेक्ट अँग्युलर वेलोसिटी दिली तरी इक्वेशन यूज करा. सपोज नाही दिलं तर I1 इज इक्वल टू ओमेगाच्या जागी तुम्ही काय टाकू शकता 2πn. 2π कॉन्स्टंट आहे म्हणजे इथं फक्त N1 राहील. हा राहील तुमचा I2 आणि ओमेगा 2 च्या जागी तुम्ही काय टाकू शकता तर 2πn2. 2π काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. म्हणजे रिमेनिंग टर्म काय राहणार आहे I1 N1 इज द फ्रिक्वेन्सी आणि इथं राहील I2 इंटू सेकंड याची फ्रिक्वेन्सी. मग मोमेंट ऑफ इनर्शिया, ओके, मोमेंट ऑफ इनर्शिया आणि फ्रिक्वेन्सी याचा प्रोडक्ट जर कॉन्स्टंट असेल तर तुमचा अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट आहे. किंवा मोमेंटम आणि अँग्युलर वेलोसिटी किंवा फ्रिक्वेन्सी तर दोघांपैकी एक घेऊ शकता. आणि मोस्टली तुम्हाला इक्वेशन फ्रिक्वेन्सीच्या टर्म मध्ये दिलं असतं. इम्पॉर्टंट पॉइंट आहे, पेपरला येणार आहे. पेपरला जरी हा प्रिन्सिपल विचारला नाही गेला तुम्हाला थेअरीमध्ये तरी तुम्हाला याच्यावरती न्यूमेरिकल सॉल्व्ह करावेच लागेल. ठीक आहे. आणि जेवढे पण रोटेशनल डायनामिकचे एक्झाम्पल्स असणार आहे मोस्ट ऑफ द केसेस मध्ये तुम्हाला लॉ यूज करायचा आहे. क्लिअर आहे. मग त्यासाठी तुम्हाला प्रत्येक ऑब्जेक्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया माहित असणं गरजेचं आहे. जे आपण याच्या आधी 2 ऑब्जेक्टचा फाईन केला, एक डिस्कचा फाईन केला आणि दुसरा रिंगचा फाईन केला. आणि त्या रिंगच्या प्रत्येक पॉईंट पासून आपण बऱ्यापैकी जेवढे पण आपल्याकडे पॉसिबल केसेस होत्या त्या सर्वांसाठी आपण मोमेंट ऑफ इनर्शिया फाईन केलेला आहे. ते आता तुम्हाला लर्न करावं लागेल, प्रत्येकाचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाईन करावं लागेल. अजून जर तुमचे डिफरंट ऑब्जेक्ट असेल जसं की रिंग, डिस्क सोडून दुसरे ऑब्जेक्ट असेल, स्पियर असेल, रॉड असेल, त्याच्यासाठी काय मोमेंट ऑफ इनर्शिया असतात त्याच्यासाठी पण डेरिव्हेशन आहे. पण ते तुम्हाला सिलेबस मध्ये दिलेलं नाही तर तुम्ही डायरेक्टली ते लक्षात ठेवले तरी चालेल. मी एक टेबल ड्रॉ करून देईल तुम्हाला. त्या टेबलमध्ये आपण प्रत्येक ऍक्सिसचा फाईन करू, त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया, त्याचं रेडियस ऑफ गायरेशन, तर प्रत्येक टर्मसाठी आपण ते फाईन करायचा प्रयत्न करू. एक्झाम्पल्स घेऊ. व्हॉट इज प्रिन्सिपल किंवा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचे एक्झाम्पल्स काय असते. तर फर्स्ट जे एक्झाम्पल आहे ते आहे सपोज तुमचं बॅलेटेड डान्सर असतं. बघा बॅलेट डान्सर काय असतं तर ते टोवरती असे उभे राहतात आणि गोल गोल फिरत असतं. बरं की नाही. तर राऊंड मध्ये अशा शेप मध्ये ते फिरत असतात. तर तुम्ही बघत असाल तर तुम्ही जे डान्सिंगचे जे शो असतात, ओके, डान्स इंडिया वगैरे असे या प्रकारचे शो असतात तर त्यामध्ये ते बॅलेट डान्सर असतात. बेली डान्स नाही म्हणत आहे, ते पोटाचे करतात ते नाही, बेली डान्स नाही म्हणत मी, बॅलेट डान्सर म्हणतो. बॅलेट डान्सर काय असतं तर टोवरती असे उभे राहतात आणि त्याच्या भोवती ते फिरत असतात. बरं की नाही. तर तुम्ही बघितलं असाल. तर त्या प्रकारचे जे एक्झाम्पल आहे ते आहे तुमचं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. बघा सुरुवातीला ते रेस्ट कंडिशन मध्ये, बरं की नाही, आणि जेव्हा त्यांना मोशन मध्ये आणायचं ते काय करतात, त्यांचे जे हँड्स आहे, आर्म्स जे आहे ते काय करतात, आउट स्ट्रेच करतात. आर्म्स म्हणजे बाजू, ठीक आहे. तर हे काय करतात तर आउट स्ट्रेच करतात आणि असे गोल फिरतात. बरं की नाही. आणि हा जो पाय असतो तर त्याने असा फोल्ड केलेला असतो. आता तुम्हाला दिसणार नाही ते खालचा पाय, बरं की नाही. तर पाय असा फोल्ड केलेला असतो आणि एक राऊंड कम्प्लीट करतात आणि पुढच्या वेळेस त्यांना परत आर्म्स काय करतात, आउट स्ट्रेच करतात. आता बघा ही काय झाली तर तुमची ऍक्सिस झाली, इथून तुमची ही बॉडी याच्या भोवती फिरणार आहे, बरं की नाही. आणि आर्म्स तुम्ही आउट स्ट्रेच केलं म्हणजे ऍक्सिस पासून त्याचं डिस्टन्स वाढलं, मासेस तुमचे लांब गेले. बरं की नाही. मग या केसमध्ये तुमचं काय होणार तर डिस्टन्स वाढलंय, अँग्युलर मोमेंटम किंवा मोमेंट ऑफ इनर्शिया पण चेंज होणार. बरं की नाही. दुसऱ्या केसमध्ये जेव्हा ते एकदम मोशन मध्ये येतात ते तुम्ही जर ऑब्झर्व करत असाल तर ते काय करतात तर त्यांचे जे हँड आहेत एकदम क्लोज आणतात. बरं की नाही, फोल्ड करतात.
किंवा कमरेवरती असं ठेवून देतात, बरं की नाही, या प्रकारे. आता हे जे डिस्टन्स आहे ऍक्सिस पासून हे जे डिस्टन्स आहे ते कमी झालं, बरं की नाही, म्हणजे या केसमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया त्याचा कमी होणार. आधीच्या केसमध्ये लांब होतं, मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त होता, स्पीडला अपोजिशन होतं, मग या केसमध्ये स्पीड कमी राहतो. पण ज्यावेळेस ते हँड क्लोज आणतात, आर्म्स काय करतात, क्लोज आणतात, त्या केसमध्ये ते एकदम मॅक्झिमम स्पीडने काय करतात, रोटेट व्हायला सुरुवात करतात. म्हणजे नंबर ऑफ रोटेशन ते विदाऊट एनी फोर्स अप्लाय करतात ते काय करू शकतात, तर कम्प्लीट होऊ शकतं. मग स्पीड वाढला, बरं की नाही. मग त्या केसमध्ये तुमचा ओमेगा पण चेंज होणार आहे आणि मोमेंट ऑफ इनर्शिया पण चेंज होणार आहे. क्लिअर आहे. मग या केसमध्ये जर स्पीड कमी झाला तर मोमेंट ऑफ इनर्शिया वाढणार आहे. ओके, व्हॉट इज मोमेंट ऑफ इनर्शिया, अपोजिशन टू द मोशन. मग ओमेगा कमी झाला, मोशनला अपोज होतोय, बरं का नाही, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया त्या केसमध्ये वाढणार आहे. या केसमध्ये सपोज मोमेंट अँग्युलर वेलोसिटी काय आला तर तुमचा वाढलाय, तर त्या केसमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया कमी होऊन जाईल. क्लिअर आहे. म्हणजे स्पीड वाढलाय तर मोमेंट ऑफ इनर्शिया कमी, म्हणजे दोन्ही एकमेकांना बॅलन्स करतात. स्पीड वाढत असेल तर आय त्याला बॅलन्स करतो, मग त्याचा यूज करून ते काय करतात, तर बॅलेट डान्सर काय करतात, तर स्पिन करत असतात. ठीक आहे, एक झाला. आता ते बघा, स्केटिंगचा यूज करून, आईस स्केटिंग असतं, त्याच्यावरती ते स्टिक्स असतात आणि त्याचा यूज करून ते रोटेट होत राहतात. तुम्ही बघत असाल ते आईस स्केटिंग वरती डान्स करणारे ते लोक असतात, पायाला ते स्केटिंग लावलेले असतात आणि आतामध्ये ते काट्या असतात. ठीक आहे, किंवा मग डायरेक्ट स्केटिंगचा यूज करून ते करत असतात. मग ज्यावेळेस ते रोटेट होत राहतात बघा, त्यांचे आर्म्स जे आहे तर ते एकदम क्लोज असतात. तुम्ही बघितलं असं ऑब्झर्व करत असाल. ठीक आहे, आणि जर त्याने काय केलं तर आर्म्स आउट स्ट्रेच केले, त्या केसमध्ये त्यांचा स्पीड कमी होतो आणि ते त्या प्रकारे कंट्रोल करतात. एक काम करू आपण, तर हे जे आहे तो तुम्हाला मी थोडेसे एक्झाम्पल लाईव्ह दाखवतो. युट्यूबवरून तुम्हाला एक दोन एक्झाम्पल दाखवून देतो बॅलेट डान्सचे, त्यानंतर तुम्ही ते बघू शकता. ठीक आहे, तर मी तुमच्यासोबत एक स्क्रीन शेअर करतोय, तर तुम्ही ते बघा आणि तुम्हाला मग ते अंडरस्टँडिंग होऊन जाईल कशा प्रकारे बॅलेट डान्सिंग होत असते. ओके, तर मोबाईलची स्क्रीन दिसते, तर मी युट्यूबवरती ते तुम्हाला दाखवून देतो. एक दोन व्हिडिओ आपण बघून घेऊ, म्हणजे तुम्हाला क्लिअरली समजून जाईल व्हॉट इज बॅलेट डान्स. बॅलेट डान्स बाला आलं ते, तर आपण डायरेक्ट टाईप करू इथं बॅलेट डान्स म्हणून. हे बघा, आता बॅलेट डान्स जर बघितला तर तुम्हाला या ठिकाणी हा व्हिडिओ दाखवून देतो. आता ही पोरगी आता बघा कशी गोल 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 फिरणार, या प्रकारे थोडंसं पुढे घे वाटलं तर. बघा ती काय करू राहिली, आर्म्स काय करते, आउट स्ट्रेच करते गोल गोल फिरताना. ठीक आहे, आणि नंतर जेव्हा तिला रोटेशन करायचं, आर्म्स काय करू राहिली, क्लोज आणू राहिली. ठीक आहे, असं गोल गोल फिरताना, किंवा काही जण टो वरती फिरत असतात. हा हे बघा, टो वरती फिरली, समजलं. किंवा अजून एक्झाम्पल घेऊ शकतो आपण बॅलेट डान्सिंगचे. फिरते बघा, आता गोल गोल फिरणार, त्या केसमध्ये जेव्हा ती राऊंड कम्प्लीट करत असते त्या केसमध्ये ऑब्झर्व करायचं तुम्हाला. दिसतं आता ते आर्म स्ट्रेच करते आणि त्यानंतर मग अँड क्लोज आणताय, जसं गोल गोल फिरायचं तसं. हा आता बघितलं, तर ही स्क्रीन आता मी इथून रिमूव्ह करतो, त्यानंतर मग आपण आपल्या याच्यावरती येऊन जाऊ. ठीक आहे, तर या केसमध्ये तुम्ही ऑब्झर्व करताय ती जेव्हा गोल गोल फिरते ना, तर आर्म्स तिथे कुठे चालले, बाहेरच्या साईडला चालले, आणि जेव्हा तिला थांबायचं होतं तिने काय केलं तर क्लोज केलं, बरं का नाही. म्हणजे क्लोज केल्यानंतर तिचा स्पीड वाढतोय आणि त्यानंतर जेव्हा तिला स्पीड मध्ये यायचं तिने आर्म्स काय केले, आउटस्ट्रेच केले. बघा तुम्ही प्रत्येक स्टेपला बघता आउटस्ट्रेच आणि नंतर परत क्लोज आणताय, आउटस्ट्रेच आणि प्लस क्लोज आणताय. म्हणजे या केसमध्ये ती काय करते तर अँग्युलर मोमेंटम या ठिकाणी
क्लोज करायचं काम करते. ठीक आहे. दुसरं एक एक्झाम्पल आहे ते म्हणजे काय तर आईस स्केटिंगचं. आईस स्केटिंग वरती पण या प्रकारचा डान्स केला जातो. तर ते एक दोन व्हिडिओ मी तुम्हाला दाखवून देतो म्हणजे तुम्हाला ते बेटर समजेल. एक्झाम्पल म्हणजे रिअल मध्ये तुम्हाला समजतील ऍक्च्युली काय ते. ठीक आहे. तर परत एकदा मी स्क्रीन तुमच्यासोबत शेअर करतोय. आईस स्केटिंगचं बघू आपण. आईस स्केटिंग. आता बघा. बघा त्याचे आर्म्स कुठे चालले, मोशन मध्ये आहे, क्लोज आले. बघितलं आता हे. ओके. तर या प्रकारे तुम्ही काय करू शकता, तर तिने बघा जेव्हा मोशन मध्ये आलंय तर सर्व जे पार्ट आहे तिचे ओके तिने हँड्स पण बाहेर केलेले आणि लेग्स पण तिचा बाहेर गेला आणि ती राऊंड जेव्हा शेप मध्ये करते तर सर्व बॉडी तिची काय एकदम क्लोज आहे बरं का नाही, ऍक्सिस पासून क्लोज आहे तेव्हा ती राऊंड शेप अशी कम्प्लीट करते बरं का नाही. मग हे प्रिन्सिपल किंवा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम कुठे युज केलं जातं, तर बॅले डान्सिंग मध्ये युज केलं जातं किंवा आईस स्केटिंग जे आहे त्यामध्ये तुम्हाला कंट्रोल करण्यासाठी, तुमचं मोशन कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला याचा यूज करता येईल. ठीक आहे. तर असे एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊ शकतो. एक्सप्रेशन फॉर टॉर्क ऍक्टिंग ऑन अ रोटेटिंग बॉडी किंवा टॉर्क ऍक्टिंग ऑन अ रोटेटिंग बॉडी, त्याचं एक्सप्रेशन फॉर. जर बॉडी रोटेट होत असेल तर त्या बॉडीवरती किती टॉर्क ऍक्ट होणार आहे, तर या ठिकाणी आपल्याला ते डिस्कस करायचं आहे. तर परत घेताना काय कन्सिडर करायचं, कन्सिडर अ रिजिड बॉडी. एक रिजिड बॉडी या ठिकाणी आपण कन्सिडर केली. ओके. आणि इरिजिड बॉडी का आता रोटेट होणार आहे. आता टॉर्क जर घेतला तर टॉर्कचा जो फॉर्म्युला आहे, टॉर्कचा फॉर्म्युला आहे फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, आर घेतला होता. आणि फोर्सचा फॉर्म्युला काय आहे, मास इंटू ऍक्सेलरेशन. मग या केसमध्ये ऍक्सेलरेशन आहे. आधीच्या केसमध्ये जेव्हा आपण मोमेंटम घेतलं, मोमेंटम पी त्याचा फॉर्म्युला होता मास इंटू वेलॉसिटी, म्हणून मी वेलॉसिटीच्या टर्ममध्ये घेतला अँग्युलर वेलॉसिटी. मी तर एक इथे ऍक्सेलरेशन आहे म्हणजे हा जो बॉडी आहे ना तो बॉडी रोटेट होणार आहे विथ ऍक्सेलरेशन, अँग्युलर ऍक्सेलरेशन अल्फा. अल्फा इतक्या कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटीने बॉडी काय होते तर रोटेट होते. आता तुम्हाला अल्फा घ्यायचं का वेलॉसिटी घ्यायचं, तर त्यासाठी तुम्हाला बेसिक इथं लिनियर वेलॉसिटी असेल तर ओमेगा घ्या, ऍक्सेलरेशन असेल तर अल्फा घ्या. ठीक आहे. मग अल्फा इतक्या अँग्युलर ऍक्सेलरेशन आहे ती बॉडी काय होणार तर रोटेट होणार आहे. आता या बॉडीचा काय करायचं, आपल्याला एक पॉईंट कन्सिडर करू. तुम्ही सेंटर ऑफ मास किंवा कोणताही पॉईंट घेऊ शकता, काय अडचण नाही. पण तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया कमी लागत असेल तर सेंटर ऑफ मास घ्या. सोबत तो सीनियर पिंग केला. ठीक आहे. तर यापासून मला काय करायचं, तर एक ऍक्सिस या ठिकाणी ड्रॉ करायची. ओके. माईक बंद करा थोडा वेळ. ही काय असणार आहे तुमची ऍक्सिस आणि ऍक्सिसच्या अराउंड तुमची बॉडी काय होणार तर रोटेट होणार आहे. ठीक आहे. कन्सिडर फर्स्ट पार्टिकल उज मास इज m1, त्याचा मास m1 असेल आणि त्याचं जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ते किती घेतलं तर r1. आता बॉडी कोणतं मोशन करतंय, बॉडी परफॉर्म रोटेशनल मोशन. देन दिस पार्टिकल परफॉर्म सर्क्युलर मोशन अँड दिस इज द डायरेक्शन ऑफ मोशन. ओके. सर्क्युलर मोशनची डायरेक्शन असेल आणि या ठिकाणी जर मी घेतलं तर हा टँजेन्शियल ऍक्सेलरेशन आहे, तर हा टँजेन्शियली जाणार आहे या ठिकाणी बरं का नाही. मग या ठिकाणी मी व्ही ने रिप्रेझेंट करणार, तो काय करणार तर ऍक्सेलरेशन. पण ऍक्सेलरेशन पेक्षा बेटर असेल फोर्स असेल, कारण फोर्स मध्ये दोन्ही आहे मास इंटू ऍक्सेलरेशन. मग मी ऍक्सेलरेशन रिप्रेझेंट करण्यापेक्षा या ठिकाणी काय करतो तर F1 कन्सिडर करतो, फोर्स कन्सिडर केला. स्केलर मध्येच घेतोय, वेक्टर मध्ये काही गरज नाहीये सध्या तर. ठीक आहे.
आता सेकंड पार्टिकल घेऊ की ज्याचा मास किती असेल तर त्याचा मास असेल सपोज m2 इतकं आणि त्याचं जर परपेंडिक्युलर डिस्टन्स घेतलं तर द परपेंडिक्युलर डिस्टन्स इज r2. दिस पार्टिकल परफॉर्म सर्क्युलर मोशन आणि टँजेन्शियल या ठिकाणी काय करू तर ऍक्सलरेशन म्हणजे तो आपण फोर्स घेऊ शकतो F2. सिमिलर आता थर्ड पार्टिकल घ्यायचं ज्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स r3 असेल. ही झाली डायरेक्शन कोणाची तर सर्क्युलर मोशनची आणि या ठिकाणी फोर्स घेतला तो काय घेतला तर आपण F3 घेतला. ठीक आहे आणि याचं मास जे आहे ते काय घेतलं तर m3. आता डायरेक्ट लास्ट पार्टिकल घेऊ ज्याचं मास किती असेल तर mn असेल आणि जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ते काय घेतलं तर rn इतकं घेतलं. आ झाला 5 आणि ही झाली तुमची फोर्स का झाला तर fn इतका झाला. ठीक आहे तर या प्रकारे आपण डायग्राम या ठिकाणी कंप्लीट केलेली आहे. आता आपल्याला फाइंड करायचंय टॉर्क. एक मिनिट. तर या ठिकाणी आपण रोलिंग मोशन डिस्कस करतोय आणि रोलिंग मोशन ज्यावेळी डिस्कस करणार आहे तर नॉर्मली तो स्पेरिकल आणि सिलेंड्रिकल ऑब्जेक्ट किंवा सर्क्युलर ऑब्जेक्ट मध्ये तो रोलिंग मोशन होणार. ठीक आहे रोलिंग मध्ये दोन प्रकार इथं एनर्जी असणार आहे. फर्स्ट म्हणजे असेल तुमचं कायनेटिक एनर्जी दोन प्रकारची असेल. एक म्हणजे ट्रान्सलेशनल एका जागेवरून तो दुसऱ्या जागी जाणार ती एक आणि प्लस बॉडी तुमची रोटेट होऊ राहिली बरं का नाही म्हणजे त्या ठिकाणी रोटेशनल कायनेटिक एनर्जी अशा प्रकारच्या दोन कायनेटिक एनर्जीचं या ठिकाणी कॉम्बिनेशन असेल. ठीक आहे आता याच्यात आपल्याला दोन केसेस या ठिकाणी डिस्कस करायचं. एक केस म्हणजे काय तर बॉडी मुव्हिंग ऑन प्लेन सरफेस प्लेन होरिझॉन्टल सरफेस ओके आणि दुसरी काय असणार तर बॉडी मुव्हिंग ऑन इन्क्लाइन सरफेस वरून मूव्ह करत असेल तर आता प्लेन सरफेस जर असेल तर आपल्याला कंटिन्युअसली त्याला पुश करणं गरजेचं असेल तरच बॉडीमध्ये रोलिंग मोशन होऊ शकतं आणि इन्क्लाइन सरफेस जर असेल तर तुम्ही इथं सोडून द्या इथं एखादा ऑब्जेक्ट ठेवून द्या स्पेरिकल सिलेंड्रिकल सपोज पेन जरी ठेवला तर खाली निघून जाईल रोल करत खाली निघून जाईल किंवा स्पेरिकल ठेवला तर गोल 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 फिरत खालीपर्यंत निघून जाईल बरं का नाही. मग इन्क्लाइन मध्ये तुम्हाला एवढी एनर्जी देण्याची गरज नाही तर ठेवून द्या पोटेन्शियल एनर्जीचं कन्वर्जन ऑटोमॅटिकली कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होणार. पण या केसमध्ये तसं नाही तर तुम्हाला कंटिन्युअसली प्लेन सरफेसवरती तुम्हाला कंटिन्युअसली कायनेटिक एनर्जी सप्लाय करणं गरजेचं असेल. मग आपण पहिली केस घेऊ दॅट इज सरफेस इज प्लेन ओके. तर केस नंबर 1 रोलिंग मोशन ऑन प्लेन होरिझॉन्टल सरफेस. ओके प्लेन होरिझॉन्टल सरफेस जर असेल तर त्या केसमध्ये किती प्रमाणात एनर्जी असेल ते आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहे. ठीक आहे आता मी एक काम करतो डायग्राम काढतो. ऍक्च्युअली डायग्रामची काही गरज नाहीये पण तुम्हाला समजून जाईल. तर हा प्लेन सरफेस आहे बघा हा प्लेन सरफेस आहे अर्थ सरफेस आहे सपोज आणि या ठिकाणी तो ऑब्जेक्ट असेल तुमचा सर्क्युलर स्पेरिकल सिलेंड्रिकल जो घ्यायचा तो घेऊ शकता. ठीक आहे आणि हा रोल करत चाललाय आणि फायनली सुरुवातीला तो ए पोझिशनला होता आणि जेव्हा रोल करत जाणार आहे फायनली कुठेतरी जाऊन तो पोहोचणार आहे. सपोज तो पॉईंट कुठं असेल तर बी पॉईंट ए पासून तर बी पर्यंत त्याचं डिस्प्लेसमेंट झालं सपोज यस इतकं काय झालं त्याचं डिस्प्लेसमेंट झालं. ठीक आहे तर अशा प्रकारची कंडिशन असणार आहे. तर डायग्रामची तशी काही गरज नाहीये तर आपण डायरेक्टली या ठिकाणी यूज करू. आता आपल्याला घ्यायचं काय रोलिंग याच्यामध्ये एनर्जी असणार आहे मग आपण घेणार आहे रोलिंग कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय असेल तर पहिलं असेल तुमचं ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी आणि दुसरी जी असेल ती कोणती असेल तर रोटेशनल कायनेटिक एनर्जी. तर दोन प्रकारचे कायनेटिक एनर्जी घेतलं एक ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी अँड सेकंड वन इज द रोटेशनल कायनेटिक एनर्जी आपण या ठिकाणी ओके. तर दोन प्रकारचे एनर्जी आपण इथं घेतलं एक ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी आणि दुसरी रोटेशनल कायनेटिक एनर्जी. आता ट्रान्सलेशनल म्हणजे आपलं लिनियर कायनेटिक एनर्जी मग लिनियर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असेल 1/2 m इंटू v स्क्वेअर. m का असेल मास कोणाचं जो ऑब्जेक्ट घेतला आपण स्पेरिकल ऑब्जेक्ट सिलेंड्रिकल किंवा सर्क्युलर ऑब्जेक्ट. ठीक आहे त्याचा मास असेल आणि तो किती व्हेलॉसिटीने चालला तर v इतक्या व्हेलॉसिटीने तो जाणार. ठीक आहे ही लिनियर व्हेलॉसिटी किंवा टँजेन्शियल व्हेलॉसिटी म्हणू शकतो. आणि रोटेशनल कायनेटिक एनर्जी आपण चॅप्टरच्या म्हणजे रोटेशनल मोशन जे घेतलं दोन पार्ट आहे सर्क्युलर झाला त्याच्यानंतर रोटेशनल घेतला त्यात फर्स्ट जो टॉपिक घेतला तो रोटेशनल कायनेटिक एनर्जीच घेतला बरं का नाही. आणि हा जो रोटेशनल कायनेटिक एनर्जी याचा फॉर्म्युला आहे 1/2 I ओमेगा स्क्वेअर इतका बरं का नाही. आता या ठिकाणी दोन्ही टर्म्स आहे एक लिनियर मोशन मधले सर्व टर्म्स आहे आणि दुसरं रोटेशनल मोशन मध्ये बरं का नाही. मग एक काम करू या सर्व इक्वेशनला आपण अरेंज करू इन टर्म्स ऑफ लिनियर म्हणजे हा जो आय आहे त्याला एम मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न करू आणि जो ओमेगा आहे ओमेगाला पण आपण कन्वर्ट करू कशामध्ये तर व्ही मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न करू. आता तुम्हाला माहितीच आहे तर मोमेंट ऑफ इनर्शिया तर याचं काय करू आपण रेडियस ऑफ गायरेशन मध्ये घेऊन टाकू. मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला असतो mr स्क्वेअर
आणि सपोज मी रेडियस ऑफ टोटल बॉडीचा मास घ्यायचं म्हणजे यम असेल, कॅपिटल एम इज द मास, आणि के का असेल तर रेडियल डिस्टन्स म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन. मग आयच्या जागी मी काय टाकू शकतो तर एम के स्क्वेअर. मग 1/2 आय इज रिप्लेस बाय एम के स्क्वेअर. मग मी आयला कन्वर्ट कशामध्ये केलं तर एम मध्ये कन्वर्ट करून टाकलंय. आणि ओमेगाला कन्वर्ट करायचं त्यासाठी आपण रिलेशन यूज करणार आहे, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. ठीक आहे. अँड व्ही इज इक्वल टू काय आहे, आर ओमेगा असेल. आर कॅपिटल घ्या स्मॉल घ्या, तर या केसमध्ये मी कॅपिटल घेतो. मग ओमेगा काय असेल, ओमेगा असेल तुमचा व्ही अपॉन आर. तर मी डायरेक्टली ओमेगाचाच फॉर्म्युला लिहितो. ठीक आहे. तर हे रिलेशन माहिती आहे आपल्याला. अँड ओमेगा इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय काय असेल तर आर असेल. तर या ओमेगाच्या जागी आपण ते इक्वेशन टाकून देऊ, व्ही डिवायडेड बाय आर. याचा स्क्वेअर आहे म्हणजे याचा पण स्क्वेअर येणार, त्याच्या मागचं रिझल्ट. इज दॅट क्लिअर? म्हणजे टोटल इक्वेशनला आपण कशामध्ये कन्वर्ट केलं तर ट्रान्सलेशनल मध्ये कन्वर्ट केलं. आता याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या टर्म्स तुमच्या कॉमन येण्यासारख्या आहेत. ते म्हणजे काय तर पैश 1/2, नंतर मास. ओके. किंवा मग एक काम करा, पुढची स्टेप लिहा, याला स्क्वेअर देऊन टाका, त्यानंतर कॉमन घ्या वाटलं तर. मग काय भेटेल, 1/2 एम व्ही स्क्वेअर मी तसाच लिहिला, प्लस 1/2 एम के स्क्वेअर तोही तसा लिहिला, याचा स्क्वेअर करा, इंटू काय भेटेल तर व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर. तर दोन्ही टर्म मधून जे कॉमन येईल ते कॉमन काढून घ्या या ठिकाणी. मग कॉमन येणार आहे 1/2 मास कॉमन येणार आहे, आणखीन काय तर व्ही त्याचा स्क्वेअर तोही कॉमन येणार आहे. आता ही सर्व टर्म मी कॉमन घेतलं म्हणजे इथं काही शिल्लक नाही राहिलं, म्हणजे इथं राहिला 1. नंतर प्लस साईन आहे तर प्लस साईन घेतला, 1/2 गेला, एम गेलेला आहे, राहिला काय इथं के स्क्वेअर. व्ही स्क्वेअर दिला आहे डिवायडेड बाय काय तर आर स्क्वेअर. तर इथं अनकॉमन जो आहे तो काय तर के स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर. मग 1 + के स्क्वेअर. आता पुढच्या स्टेपमध्ये इथपर्यंत लिहिलं तरी चालेल किंवा याला क्रॉस मल्टिप्लाय करून घेतलं तरी चालेल तुम्हाला. ठीक आहे. मग काय भेटेल बघा, 1/2 एम व्ही स्क्वेअर आणि ब्रॅकेटमध्ये राहील क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर आर स्क्वेअर प्लस के स्क्वेअर टोटल डिवायडेड बाय काय भेटेल तर आर स्क्वेअर. ही झाली तुमची रोटेशनल कायनेटिक एनर्जी. मग कायनेटिक एनर्जी नाही, रोलिंग कायनेटिक एनर्जी. ठीक आहे. मग किंवा रोलिंग कायनेटिक एनर्जी किंवा कायनेटिक एनर्जी आणि सफिक्स रोलिंग केलं तरी चालेल. मग भेटेल तुम्हाला रोलिंग कायनेटिक एनर्जी. ओके. लास्ट लिहून टाकू इथं, रोलिंग कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 एम व्ही स्क्वेअर इन ब्रॅकेट आर स्क्वेअर प्लस के स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर. ओके. किंवा मग हे लिहिलं तरी चालेल, 1 + के स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर. दिस इज द रोलिंग कायनेटिक एनर्जी ऑन प्लेन सरफेस. ओके. प्लेन सरफेस जर असेल, हॉरिझॉन्टल सरफेस प्लेन असेल तर त्या केसमध्ये आपण या प्रकारचं रोलिंग कायनेटिक एनर्जी घेऊ शकतो. आता दुसऱ्या नंबरची जी केस आहे ती इन्क्लाइंड वाली घेणार. ठीक आहे. केस नंबर 2, रोलिंग मोशन ऑन प्लेन सरफेस घ्यायचा, प्लेन इन्क्लाइंड सरफेस घ्यायचा. पहिले हॉरिझॉन्टल होता, सरळ होता, आता प्लेन इन्क्लाइंड सरफेस घेणार आपण. प्लेन इन्क्लाइंड सरफेस. प्लेन सरफेस हे इन्क्लाइंड जर असेल तर त्या केसमध्ये किती प्रमाणात एनर्जी असणार आहे ते आपण या ठिकाणी फाइंड करणार. तर बघा तुम्ही ते हे बघितलं असतं, ते स्लायडर असतात बघा, तुम्ही बगीच्यामध्ये वगैरे गेला तर तिथे घसरगुंडी म्हणून आपण मराठीत म्हणतो त्याला, बरं का नाही. तर त्यावरती जे मोशन आहे तर त्या प्रकारचं घेऊ शकतात. म्हणजे जर ते लहान मुलं जात असतात तर आपण एखादा स्पेरिकल ऑब्जेक्ट ठेवणार आहे आणि त्याचं ऑब्झर्वेशन करणार आहे. ठीक आहे. तर या केसमध्ये बघा, सुरुवातीला जेव्हा तो इन्क्लाइंड सरफेस वरती सोबत तो स्पेरिकल ऑब्जेक्ट इथे आहे, मी त्याला पकडून ठेवलेलं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये एनर्जी असेल पोटेन्शियल एनर्जी. पण ज्यावेळेस त्याला सोडणार आहे तर तो रोल करत जाणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये 2 एनर्जी असेल, म्हणजे रोटेशनल एनर्जी असेल, रोलिंग कायनेटिक एनर्जी असेल, एक रोटेशनल आणि दुसरं ट्रान्सलेशनल असणार. म्हणजे या पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्जन त्या कायनेटिक एनर्जी मध्ये होणार आहे. म्हणजे आपण या ठिकाणी युज करू शकतो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी या ठिकाणी युज करू शकतो. मग घेताना मी एक डायग्राम काढतो, त्या डायग्राम वरून आपण आता पुढे कंटिन्यू करू. ठीक आहे. मग घेताना काय करायचं, एक इन्क्लाइंड सरफेस घ्यायचा. या ठिकाणी मी काय घेतला तर इन्क्लाइंड सरफेस घेतला. आज आला तुमचा इन्क्लाइंड सरफेस. ठीक आहे. आणि इन्क्लाइन केला किती अँगलने तर सपोज थिटा इतक्या अँगलने मी काय केलं तर हॉरिझॉन्टल पासून त्याला इन्क्लाइन केलेला आहे. आणि जो स्पेरिकल ऑब्जेक्ट आहे तो स्पेरिकल ऑब्जेक्ट या ठिकाणी असणार तुमचा सिलेंड्रिकल ऑब्जेक्ट, स्पेरिकल ऑब्जेक्ट किंवा सर्कल ऑब्जेक्ट. इनिशियली या पोझिशनला असते, सपोज तो पोझिशन काय केली तर मी ए घेतलं आणि फायनली तो इथं येणार आहे बी पोझिशनला. इथं येऊन तो पुढे जाणार आहे. आपल्याला एवढं घ्यायचं नाही, फक्त काय इन्क्लाइंड सरफेस साठीच आपण डिस्कस करणार आहे.
पुढे जाऊन तो पुढे मूव्ह होणार आहे ते तर आहेच बरं का नाही, तिथं कंडिशन होणार आहे. पण आपण फायनल पोझिशन याची काय कन्सिडर करतोय, फक्त बी कन्सिडर करतोय आणि बी साठीच आपण त्या ठिकाणी डिस्कस करू. ठीक आहे. आणि ए पोझिशन पासून बी पर्यंत जर आला तर इतकं काय झालं, त्याचं डिस्प्लेसमेंट झालं. आणि जे डिस्प्लेसमेंट आहे ते कशाने पेंकाना, तर लेटर एस ने पेंकाना. आणि सपोज हा पॉईंट मी सी घेऊन टाकला, हे काय होणार आहे, तर त्याची हाईट असणार आहे. तर हा जो स्लोप आहे तो जमिनीपासून किती डिस्टन्स वरती आहे, तर ते काय घेतलं, तर मी एच घेतलं, एच हाईट असेल. बॉटम पासून किती घेतलं त्याची काही गरज नाहीये. जर तुमच्याकडे थिटा दिलेला असेल तर तुम्ही बॉटमचे काढू शकता, आणि तुमच्याकडे एस दिलेला असेल नाही का, तुम्ही कॉस थिटा यूज करून हे पण काढू शकता, किंवा हे दोन दिलेले आहे पायथागोरस थेरम यूज करून तुम्ही उरलेले काढू शकता. ठीक आहे. पण आपण या टर्म मध्ये त्याला इक्वेशनला अरेंज करण्याचा प्रयत्न करू. ओके. तर या प्रकारे आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहे. आता तुम्ही सर्वात पहिले ऑब्झर्व करा की जेव्हा ऑब्जेक्ट ए पोझिशनला असणार त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी असणार आहे. ओके. आणि नंतर खाली येणार आहे तसं त्याचं स्पीड वाढत राहणार आहे, बरं की नाही. म्हणजे जसं टाइम वाढतोय तसं स्पीड पण वाढतोय. म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी किंवा स्पीड इज नथिंग बट द ऍक्सेलरेशन. मग या रोलिंग मोशन मध्ये आपलं जे टार्गेट आहे, तर आपल्याला फाईन काय करायचं, तर ऍक्सेलरेशन या ठिकाणी आपल्याला डिस्कस करायचं. ऍक्सेलरेशन आपल्याला फाईन करायचं आहे, तर ते आपण या ठिकाणी यूज करणार आहे. मग सर्वात पहिले आपण काय करणार आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी यूज करणार आहे. बाय युझिंग लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. तर मी पूर्ण लिहिलं नाही तर तुम्ही लिहून टाका. ठीक आहे. त्याचं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. मग सर्वात पहिले कोणती एनर्जी असणार आहे, तर ते असेल पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीचं कन्वर्जन कशात होणार आहे, कायनेटिक एनर्जी. कोणती, तर रोलिंग कायनेटिक एनर्जी. रोलिंग कायनेटिक एनर्जी. पण रोलिंग कायनेटिक एनर्जी दोन प्रकार आहे. ओके. मग पोटेन्शियल एनर्जी रोलिंग दोन प्रकारे आहे. एक आहे कायनेटिक एनर्जी फॉर ट्रान्सलेशनल प्लस कायनेटिक एनर्जी आहे तुमचं रोटेशनल. ओके. ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी प्लस रोटेशनल कायनेटिक एनर्जी. आणि पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला माहितीच आहे तुम्हाला. तो फॉर्म्युला काय, तर mgh आहे. आणि ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपण इतक्यात डिराईव्ह केलेली आहे. सर्व दोन्ही टर्म आपण सॉल्व्ह केलेले आहे. तुम्ही डायरेक्टली तो फॉर्म्युला यूज करू शकता पहिल्या केसवाला. नाही तर मग डायरेक्ट लिहा, जी टर्म्स आहे त्या सॉल्व्ह करा वाटलं सर. मग तो काय भेटेल 1/2 mv². आणि रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे 1/2 I⍵². पुढे आयच्या जागी टाकायचं mk². 1/2 mv². 1/2 I is replaced by mk². आणि ओमेगा इज रिप्लेस बाय v/r त्याचा स्क्वेअर. याचं रिझन मी देत नाही आता. ठीक आहे. ऑलरेडी आपण ते डिस्कस केलेलं आहे. आणि आर राहिला काय, तर तुमचा mgh. आता पुढच्या टर्म मध्ये याच्यातून कॉमन जे येणार आहे ते काढून घ्या किंवा याला अरेंज करून घ्या. मग या ठिकाणी काय राहिलं, तर या ठिकाणी राहिलं mgh आणि इथं राहणार आहे 1/2 mv². पुढे याला अरेंज करून घेऊ. तर राहिला 1/2 mk² आणि त्याचा स्क्वेअर करा म्हणजे हा भेटेल v² डिवायडेड बाय r². कॉमन जे येणार आहे ते राहील 1/2 mv². आणि इथं अनकॉमन राहणार आहे 1 प्लस या ठिकाणी राहिला k² डिवायडेड बाय r². क्रॉस मल्टिप्लाय करायचं तर करा, नाही केलं तरी चालेल. आज आला तुमचा mgh. mm का होणार आहे, mm का होणार आहे, कॅन्सल होणार आहे बरं का नाही. आठ इकडे राहू द्या, नाही असं इक्वेशन gh इज इक्वल टू 1/2 v². काय करायचं, क्रॉस मल्टिप्लाय करून घ्या, नाहीतर राहू द्या तसंच. k² डिवायडेड बाय r². त्याला काही फरक पडणार नाही, तुम्ही तेवढं सिंपल समजू शकता. ठीक आहे. आता आपल्याला ऍक्सेलरेशन फाइंड करायचं. आता बॉडी सर्वात पहिले रेस्ट कंडिशन लावते आणि नंतर त्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट झालेलं बरं का नाही. मग आपल्याकडे टाइम नाही दिलेला आहे, ए पासून बी पर्यंत जाताना तुम्हाला टाइम नसेल दिलेला आहे. मग आपल्याकडे इक्वेशन ऑफ मोशन आहे बघा. ओके. इक्वेशन ऑफ मोशन 3 इक्वेशन ऑफ मोशन आहे, तर आपण कायनेमॅटिकल इक्वेशन म्हणतो. तर त्यापैकी पहिलं जे इक्वेशन आहे ते v इज इक्वल टू u प्लस at. सेकंड आहे s इज इक्वल टू ut प्लस हाफ at² आहे, राईट ना. आणि थर्ड जे आहे ते आहे v² इज इक्वल टू u² प्लस ट्वाइस ऑफ as. आपल्याला ऍक्सेलरेशन फाइंड करायचं आहे, राईट ना. ऍक्सेलरेशन कशात आहे, तिघात पण आहे बरं का नाही. पण पहिल्या याच्यात टाइम आहे म्हणजे पहिले इक्वेशन आपण कॅन्सल करू शकतो, नाही लिहू शकतो बरं का नाही. दुसऱ्या याच्यात पण टाइम आहे तर कॅन्सल. फक्त तिसरं असं इक्वेशन आहे की ज्याच्यामध्ये टाइम नाही बरं का नाही. मग आपण थर्ड इक्वेशन यूज करू शकतो. आता सपोज तुम्ही थर्ड इक्वेशन यूज केलं, इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे, 0 आहे, म्हणजे u² इज इक्वल टू हा 0 झाला आणि हा करायचा 2as. आपण हे पुढे यूज करणार आहे. फक्त काय लागतंय ते समजून घेऊ आपण. ऍक्सेलरेशन फाइंड करायचं आपल्याला. मग 2 आणि s इकडे मल्टिप्लाय, इकडे काय होतं डिवाइड, म्हणजे v² डिवाइडेड बाय काय असेल तर 2s. हे झालं तुमचं ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला. जर तुम्हाला ऍक्सेलरेशन फाइंडच करायचंय
ऍक्सेलरेशन तुम्हाला फाईंड करायचं आहे तर तुम्हाला लागणार आहे व्ही स्क्वेअर लागणार. यस तर आपण डिस्प्लेसमेंट तुम्हाला भेटून जाईल किती होतं डिस्प्लेसमेंट किंवा याचं डिस्टन्स दिलेलं असेल तुम्हाला राईट ना. म्हणजे आपलं यस भेटून जाईल फक्त आपलं टार्गेट काय व्ही स्क्वेअर. मग बघा या इक्वेशन मध्ये आपण व्ही स्क्वेअर काढू शकतो. तर मी डायरेक्टली ते इक्वेशन लिहिलं नाही तर मला व्ही स्क्वेअर फाईंड करायचं तेवढं लक्षात ठेवा. मग याच्यातून व्ही स्क्वेअर फाईंड करू आणि नंतर मग आपण थर्ड इक्वेशन ऑफ मोशन या ठिकाणी यूज करू. ठीक आहे. काय करायचं ते मी आधी सांगून दिलंय. आता कसं करायचं ते बघा. व्ही स्क्वेअर आपल्याला फाईंड केला, 2 इकडे डिवायडेड इकडे मल्टिप्लाय केला, 2GH हे झालं तुमचं मल्टिप्लाय आणि या टर्म इकडे काय मल्टिप्लाय इकडे काय होतं डिवाइड. मग काय आलं तर 1 + k स्क्वेअर डिवायडेड बाय r स्क्वेअर हे झालं तुमचं व्ही स्क्वेअरचा फॉर्म्युला. दिस इज इक्वेशन फर्स्ट. ओके, इज दॅट क्लिअर. आता आपण यूज करू बाय युजिंग थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. बाय युजिंग थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. ओके, थर्ड इक्वेशन ऑफ मोशन काय आहे तर काय व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as प्लसच घ्यावं लागेल कारण स्पीड वाढतोय बरं का नाही 2s. बट इनिशियल वेलोसिटी इन दिस केस इनिशियल वेलोसिटी इज 0 आणि फायनल काहीतरी असणार आहे. मी ते डायग्राम मध्ये पण टाकून दिलं. मग या ठिकाणी भेटेल व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 0 स्क्वेअर प्लस 2as. देन व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2as असं इक्वेशन भेटेल. 0चा स्क्वेअर 0 तर तुम्हाला लिहायचं तर लिहित बसा 2as. तर मला फाईंड करायचं ऍक्सेलरेशन. देन 2 and s इथं मल्टिप्लाय इकडे काय करा तर डिवाइड करा. देर ऍक्सेलरेशन बिकम व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय 2s हे झालं तुमचं ऍक्सेलरेशन. बट इन फ्रॉम इक्वेशन 1 मध्ये आपण व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू ऑलरेडी फाईंड केलेली. ती व्हॅल्यू फक्त इथं पुट करून टाका. मग आपलं एक फायनल इक्वेशन या ठिकाणी तयार होऊन जाईल. ठीक आहे, हे फायनल इक्वेशन मी या ठिकाणी लिहितो. Therefore, acceleration A is equal to V square is replaced by 2GH. Okay, 2GH divided by 1 plus K square divided by R square ही झाली तुमची याची व्हॅल्यू फक्त V square ची आणि त्याला डिवायडेड काय तर त्याला डिवायडेड आहे 2s. समजलंय सर्वांना. ओके, तर पुढे रिझन देऊन टाका फ्रॉम इक्वेशन 1. तर पुढे आता स्पेस तुम्हाला दिसणार नाही तर तुम्ही तिथं लिहून टाकायचं फ्रॉम इक्वेशन 1 मधून. वाटलं मी परत लिहून देतो वाटलं तुम्हाला जेव्हा स्क्रीनशॉट काढायचं तेव्हा काढून घ्या वाटलं असतं. ठीक आहे. पुढच्या केसमध्ये R2 आणि R2 काय होणार आहे कॅन्सल होणार आहे बरं का नाही. मग ऍक्सेलरेशन जो असतो तो काय भेटेल तर जी सेपरेट करतो आणि डिस्टन्स वेगळे करून टाकतो. G डिवायडेड बाय 1 + k स्क्वेअर डिवायडेड बाय R स्क्वेअर आणि इथं राहिला तुमचा h डिवायडेड बाय s. आता जर तुम्ही फिगर मध्ये बघितलं h दिलेलं बघा. h काय तर तुमची हाईट दिलेली आहे. त्या स्लोपची काय दिलेली तर हाईट दिलेली आहे आणि हा s आहे. ही साईड झाली राईट अँगल ट्रायंगल राईट ना. ही साईड झाली अपोजिट आणि झाली हायपोटेनियस. अपोजिट आणि हायपोटेनियस कशात भेटेल तर साइन थिटा मध्ये भेटेल. ठीक आहे, तर याला काय करा इक्वेशन नंबर 2 कन्सिडर करा. याला इक्वेशन 2 कन्सिडर करा. तर मी ज्यावेळेस तुम्हाला काय म्हणतात त्याला स्क्रीनशॉट काढून आपण त्यावेळेस काढून मी तर एकदम शॉर्टकट मध्ये लिहितो फ्रॉम इक्वेशन 1 म्हणून. ठीक आहे, फ्रॉम इक्वेशन 1 म्हणून या ठिकाणी आपण लेबलिंग दिलं त्याला. ठीक आहे, सगळं दिसेल तुम्हाला. आता आपलं टार्गेट काय h अपॉन s ची व्हॅल्यू फाइंड करायचं. तर या ट्रायंगल मध्ये आपण कन्सिडर करू इन ट्रायंगल ACB. मेजर ऑफ अँगल ACB किती तर 90 डिग्री. मग आपण यूज करू शकतो ट्रिग्नोमेट्री फंक्शन ऍज अ साइन थिटा. मग यूज करू आपण साइन थिटा. व्हॉट इज साइन थिटा? अपोजिट साइड इज AC अँड हायपोटेनियस या फिगर मध्ये आहे AB. AC ची व्हॅल्यू आहे h आणि AB ची जी व्हॅल्यू आहे s. माझं h अपॉन s आहे त्याच्या जागी मी काय टाकू शकतो साइन थिटा टाकू शकतो. मी व्हॅल्यू वरच्या इक्वेशन मध्ये पुट करून टाका. देअरफॉर इक्वेशन नंबर 2 बिकम इक्वेशन 2 काय भेटणार आहे तर A इज इक्वल टू G डिवायडेड बाय 1 + k स्क्वेअर डिवायडेड बाय R स्क्वेअर आणि याची जी व्हॅल्यू आहे ती काय भेटेल तर साइन थिटा. ओके, फक्त याला अरेंज करून घ्या. मग ऍक्सेलरेशन भेटून जाईल तुम्हाला काय G साइन थिटा टोटल डिवायडेड बाय 1 + k स्क्वेअर डिवायडेड बाय R स्क्वेअर ही इक्वेशन भेटेल. किंवा अजून अरेंज करायचं तर याला काय करा तर क्रॉस मल्टिप्लाय करून घ्या. ओके, मग क्रॉस मल्टिप्लाय केलं तर काय भेटेल R स्क्वेअर + k स्क्वेअर आणि डिवाइड बाय R स्क्वेअर तो न्यूमरेटरला घेऊ शकता. ठीक आहे, तशी काही गरज नाहीये तर तुम्ही इतकं इक्वेशन लिहिलं तरी चालेल. तुम्हाला जसं अरेंज करायचं तुम्ही त्याला मॉडिफाय करू शकतात नंतर. ठीक आहे, तर जर इन्क्लाइन सरफेस असेल आणि त्याच्यावरून तुमची बॉडी जर रोल करत असेल
तर त्या केसमध्ये तिथं स्पीड बदलत राहणार आहे, चेंज होत राहणार आहे. म्हणून या ठिकाणी तुम्हाला ऍक्सेलरेशन फाइंड करायचं आणि त्या ऍक्सेलरेशन भेटणार इतकं जी साइन थिटा डिवायडेड बाय 1 + k² डिवायडेड बाय r². तर हे झालं तुमचं ऍक्सेलरेशन ऑन इन्क्लाइन कर्व. सपोज तुम्हाला ए ची व्हॅल्यू दिलेली, ए इज इक्वल टू सपोज दिलं तुम्हाला g डिवायडेड बाय 4 दिलेला आहे. ओके, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी फक्त जो ऍक्सेलरेशन ऍक्ट होतो तो g/4 इतका असतो. ठीक आहे, त्यानंतर जो थिटा दिलेला आहे सपोज 30 डिग्री दिलेला आहे. ओके, थिटा काय दिलेला आहे तुम्हाला 30 डिग्री. तर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल जो ऑब्जेक्ट आहे तो रोल करणारा जो ऑब्जेक्ट आहे तो कोणत्या शेपचा राहील, स्पिअर राहील का, सर्कल राहील का, रिंग राहील का, डिस्क राहील. ओके, तर कोणत्या प्रकारचा ऑब्जेक्ट राहील ते तुम्हाला या ठिकाणी फाइंड करायचं. या दोन गोष्टी तुम्हाला दिलेल्या असेल, ए ची व्हॅल्यू दिलेली असेल आणि थिटाची व्हॅल्यू दिलेली असेल. ठीक आहे, मग आता हे लास्टच्या इक्वेशन मध्ये पुट करा. ए च्या जागी मी काय टाकणार आहे, तर तो टाकणार आहे g डिवायडेड बाय 4. पुढे करायला g इंटू साइन थिटा, थिटा किती आहे 30 डिग्री आणि डिवायडेड बाय काय असेल तर 1 + k² डिवायडेड बाय r². ओके, g आणि g काय आला कॅन्सल झाला, r आयला फक्त 1/4. पुढे साइन 30 ची व्हॅल्यू किती असते, तर ते असणार आहे 1/2 आणि या ठिकाणी राहील 1 + k² डिवायडेड बाय r². 2 1 जा 1, 2 2 जा 4. ओके, याला क्रॉस मल्टिप्लाय करून घ्या किंवा न्यूमरेटर सेम आहे तर डिनॉमिनेटर 1 आहे तर डिनॉमिनेटर पण सेम राहील. म्हणजे याचा अर्थ काय 2 इज इक्वल टू 1 + k² डिवायडेड बाय r². +1 इकडे काय करा -1 करा, म्हणजेच काय भेटेल k² डिवायडेड बाय r² इज इक्वल टू 2 - 1. 2 - 1 किती 1च राहील, मग k² डिवायडेड बाय r². r² इकडे डिवाइड, इकडे काय करा मल्टिप्लाय करा, म्हणजेच काय भेटेल k² इज इक्वल टू r². आणि याचं स्क्वेअर रूट घेतलं तर k इज इक्वल टू काय भेटेल तर r. k आणि r ची व्हॅल्यू कोणत्या केसमध्ये सेम असते, तर आपण रिंग साठी घेतला होता बघा, रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो mr², राईट ना, आणि याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण mk² घेतला, mm कॅन्सल झाला, आता r² इज इक्वल टू काय आला तर k². म्हणजे हा जो ऑब्जेक्ट आहे हा कोणासाठी असेल तर असेल तुमचा रिंग असेल. क्लिअर आहे, मग जो स्लाइड होणारा ऑब्जेक्ट आहे तो काय तर तुमचा रिंग आहे. अजून काय असू शकतं तर सिलेंडर, बघा सिलेंडर आहे बरं का नाही, आणि याला मी कट करत गेलो तर एक जो पार्ट आहे म्हणजे तुम्ही काकडी घेतली त्याला स्लाइस करतो बरं का नाही, तर एक जो आहे तो डिश शेप भेटतो तुम्हाला. तसं आतमधला पार्ट समजा पोकळ आहे बरं का नाही, आणि याला कट करत गेला तर तुम्हाला काय भेटेल तर या सिलेंडरच्या जागी एक पार्ट जो आहे तो रिंग. म्हणजे सिलेंडर कशापासून बनले तर रिंग्स पासून बनले, खूप साऱ्या रिंग्स पासून एकमेकांना कनेक्ट करून एक सिलेंडर बनत असतो आपलं. ठीक आहे, मग ऑब्जेक्ट तुमचा एक तर रिंग राहील नाही तर मग हॉलो सिलेंडर राहील, फोकल सिलेंडर. क्लिअर आहे, म्हणजे या प्रकारे तुम्हाला व्हॅल्यू दिलेला असेल आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे रिंग असेल और हॉलो सिलेंडर हे आपण उद्या डिस्कस करू. कोणत्या प्रकारचे अजून ऑब्जेक्ट आहेत, आता मोमेंट ऑफ इनर्शिया काय काय असणार आहे तर ते उद्याच्या केसमध्ये आपण डिस्कस करणार आहे. मग रिंग असेल नाही तर हॉलो सिलेंडर या ठिकाणी असू शकतं. या प्रकारे तुम्हाला व्हॅल्यू दिलेला असेल आणि तुम्हाला बाकीचं फाइंड करायचं. ठीक आहे, काय डाऊट आहे कोणाला विचारून घ्या.